हॅलो नमस्कार। आज आपण करणार आहे बोंबलाची चटणी। तेलाची फोडणी देता, कशाचीच फोडणी न देता आपण बोंबलाची चटणी करणार आहे। तर तुमचं सर्वात प्रथम स्वाद घरचं या चॅनलमध्ये स्वागत करते। 3 ते 4 मी बारीक कांदे चिरून घेतले होते। 2 ते 3 टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेली, लसूण, अद्रक आणि मिरची, कोथिंबीर याचं मी पेस्ट करून घेतलेलं, चिंचेचं पाणी मी तयार करून घेतलेलं। नंतर एका टोपामध्ये कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून घेतले, काढून घ्यायचे। नंतर बारीक चिरलेली टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये मिक्स करण्यासाठी टाकून घ्यायचे। आता पुढील मसाले आपण जे आहेत तेच यामध्ये ॲड करायचे। जास्त याचा वापर केला जात नाही मसाल्यांचा। कढीपत्त्याची 4 ते 5 मी पानं घेतलेली ती ॲड केली। चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करून घ्यायचे। गॅसवर टोप न ठेवता गॅसच्या खालीच म्हणजे आपण किचन कट्ट्यावर टोप ठेवून हे सगळं पहिला मिक्स करून घ्यायचे। जी पेस्ट केलेली लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायचे। चिंचेचं पाणी किंवा कोकम असेल तर तुम्ही कोकमाचं पाणी देखील ह्यामध्ये टाकू शकता। आंबट असं जे आहे आपण चटणी करणारे मस्त आंबट तिखट अशी लागते, तर तुम्ही ते चिंचेचं किंवा कोकमचं पाणी टाकून घ्यायचे। हळद टाकायची, तुमच्या चवीनुसार तुम्हाला मिरची पावडर ॲड करून घ्यायची। मिरची पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। चिकन मसाला टाकू शकता, गरम मसाला टाकू शकता, तुमच्याप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करून घ्या। तेल टाकून घ्यायचं, आपल्याला 2 पळी तेल टाकायचं आहे आणि जी बोंबील आहे ती यामध्ये व्यवस्थित साफ करून धुवून 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये ॲड करायची आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। मसाला, कांदा, टोमॅटो हे सगळे बोंबीला लागले पाहिजे असे व्यवस्थित खालीवर करून मिक्स करून घ्यायचे। आता मी स्लो फ्लेम गॅसवरती हे टोप ठेवलेला आणि झाकण ठेवून घेतलेला। 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे गॅसवरती स्लो फ्लेमवरती ठेवायचं आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता की बोंबील मस्तपैकी शिजलेत आणि बोंबलाला मस्त असं आंबट अशी चव येत होती, मस्त आंबट तिखट आणि भन्नाट। भाकरीसोबत तुम्ही खायलाच घ्या। 2 भाकऱ्या खाल, 1च्या ऐवजी 2 खाल।